हाय हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असाल। आणि हा आहे वेनसडेचा ब्लॉग। वेनसडेला सकाळी खूप जास्त पाऊस येत होता आणि सुरुवातच त्या ब्लॉगनेच होतीये। आज मी नाश्त्याला बनवले होते पोहे। आज चपाती नव्हती केली त्यामुळे मग पोहे बनवले होते नाश्त्यासाठी। आणि ऋतुजाला आधी मी पोहे बनवून दिले आणि त्याच्यानंतर मग मी लंचसाठी राईस बनवायला घेतला। ऋतुजाची प्लेट रेडी आहे आणि मी नाश्ता ऑफिसमध्ये जाऊन करणार होती, थोडा इथे पण करणार होती तिच्याबरोबर। एकीकडे चहा ठेवला होता आणि सकाळी अशी माझी खूप जास्त गडबड चालली होती। इकडे मी राईस बनवते, अंडा राईस, कारण आज आहे बुधवार आणि बुधवारी काहीतरी नॉनव्हेज खायचं असतं। असं पण आता श्रावण येतो त्यामुळे आय थिंक हा लास्ट आठवड्यातलं नॉनव्हेज असेल, त्यामुळे मग मी अंडा राईस बनवायला घेतला। अतिशय सोपा आणि सिंपल बनवते मी आधी पण शेअर केली आहे आय थिंक ही रेसिपी ब्लॉगमध्ये। आणि त्याच्यानंतर मग मी पटापट तेलामध्ये हिरवी मिरची, कढीपत्ता, जिरं, कांदा हे सगळं भाजून घेतलं। त्यामध्येच थोडंसं कांदा ब्राऊन झाल्यावर त्याच्यामध्येच टोमॅटो पण घातला आणि पटापट त्याच्यामध्ये मसाले जे आपल्याला ॲड करायचे असतात, बिर्याणी मसाला, हळद, आलं लसूणची पेस्ट, मीठ हे सगळं ॲड करायचं। आणि आमच्या प्रत्येक जेवणामध्ये घाटी मसाला हा कंपल्सरी असतोच। आणि माझ्याकडे इथे चिकन बिर्याणीचं पाऊच होतं, मी त्यातली थोडीशी टाकली, जास्त टाकली तर ते खूप जास्त गरम मसाल्यामुळे जळजळ होते, त्यामुळे मी एकदम थोडंसं टाकते, अर्धा स्पून वगैरे। आणि बॉईल अंडी केली होती, ती कट करून त्याच्यात मिक्स केली। आमच्या दोघींपुरताच करायचा होता त्यामुळे मी 4 अंडीच घेतली होती आणि त्याच्यामध्ये घातला इंद्रायणीचा उकडलेला राईस, जो कमी पाणी घालून उकडलेला मी, कारण जर पाणी कमी असेल तर तो छान सुटसुटीत होतो। थोडं जरी पाणी इंद्रायणी राईसमध्ये जास्त झालं तर मग तो खूप असं चिपचिपा होतो आणि मग त्याच्यापासून आपण कोणता राईस नाही बनवू शकत असा। डाळ भाताबरोबर तो चिकट चांगला लागतो, पण जेव्हा आपल्याला असं काही वेगळा राईस बनवायचं असेल तेव्हा थोडंसं पाणी मी कमीच घालते। अशा प्रकारे माझं टिफिन आणि नाश्ता सगळं रेडी झालं होतं। चहासुद्धा ठेवला होता आणि खूप जोरात पावसाची धार आली, त्यामुळे म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया। म्हणून हा माझा अथक प्रयत्न चालू आहे की मी तुमच्याबरोबर कुठून त्या पावसाच्या सरी शेअर करू। मला अजून तेवढा एक्सपिरियन्स नाही आहे, म्हणून मी सगळीकडून कॅमेरा ॲडजस्ट करत होते। फायनली इथून मला तो शेअर करता आला आणि मग राईस बनवून रेडी होता आणि निघाले आता मी ऑफिसला जाण्यासाठी। त्याआधी मला तयारी करायची होती, सगळ्यात आधी ऋतुजाची तयारी करून देते मी, कारण ती माझ्या आधी निघते, तिची बस असते स्कूल बस, त्यासाठी तिची तयारी करून दिली। माझं टिफिन वगैरे भरून घेते, किचन क्लीन करून घेते आणि मग मी जाते माझं आवरण्यासाठी। इथे चहा मस्त तयार आहे, अशा पावसामध्ये असा गरम गरम उकळता चहा। हॅलो, चला तर मग ऑफिसला जाऊया पटापट रेडी होऊन। मॉइश्चरायझर घेतले, मस्त मस्त। पाऊस काही कमी होत नाहीये त्यामुळे थोडं टेन्शन आलंय मला। कारण का ट्रेनचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून, बाकी काय।
सो थोडासा पाऊस कमी झालाय. आता आपण पटापट निघूया. केस आधी वरती बांधते कारण खूप जास्त गरम होणार आहे मला. केस असे वरती बांधून मस्त मी अशी रेडी झाली आहे. ऋतूचा अभ्यास इथेच आहे अजून. आणि चला तर मग निघते मी आता. लाईट्स ऑफ. छत्री मस्त आहे सध्या. सगळ्यांचीच अशी धावपळ होत असेल मला वाटतं, माझ्या एकटीचीच नाही. गिझर क्रॉस चेक केला, बंद आहे. कॉक बंद आहे, नळ बंद आहे. लाईट्स ऑफ. लाईट्स ऑफ. चलो निघायची टाईम झालेला आहे. सगळं घेतलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा पाऊस पडतोय त्यामुळे आज चालत जायचं आहे स्टेशनला कारण मिस्टर नाही आहेत अवेलेबल. हे नेहमीच हे ठरलेलं आहे. चालत चालत मी पोहोचले स्टेशनला. पण थँक गॉड मी स्टेशनला पोहोचेपर्यंत पाऊस नव्हता. म्हणजे मला छत्री पण नाही काढावी लागली आणि मी भिजले पण नाही. पण मी प्लॅटफॉर्मला पोहोचल्यानंतर एवढ्या जोरात पाऊस येत होता. त्यानंतर माझी रोजचीच ट्रेन मला भेटली आणि मग मी पोहोचले सांताक्रूजला. तिकडे गेल्यानंतर मात्र खूप जास्त पाऊस होता. म्हणजे लिटरली रस्त्यावरती पाणी साठायला लागलेलं, एवढा पाऊस येऊन गेला होता. फटाफट ऑटो पकडली. लकीली आज ऑटो पण पटकन भेटली. पण पावसानेच खूप जास्त त्रास होत होता कारण कंटिन्युअसली पाऊस येत होता. सतत छत्री उघडा बंद करा. म्हणजे जे ट्रॅव्हल करतात त्यांना ते रिलेट करतील ह्याच्याशी की किती वेळा सतत छत्री ती कॅरी करा. आणि इथे आमची मस्ती चालली होती दोघींची. आम्हाला दोघींना कितीही वेळ असला तरी तो कमी असतो गप्पा मारण्यासाठी. त्यानंतर मी दिवसभरात शूट नाही करू शकले कारण खूप जास्त काम होतं. डायरेक्ट रात्री मी शूट करते. जेवायला बाहेर निघालो होतो आणि मिस्टर इथे माझी ॲक्टिंग करत होते. ती क्लिप मी शूट करून घेतली. आणि आम्ही आज व्हेज खायला गेलो होतो. तुम्ही सगळे म्हणाल की गटारी आहे आणि व्हेज, तर हो, कोणालाच आम्हाला नॉनव्हेज खायचा मूड नव्हता. मिस्टरांनी पण आधीच नॉनव्हेज जास्त खाल्लं होतं त्यामुळे त्यांनाही नव्हतं खायचं. म्हणून मग नवीन हॉटेल झाले वृंदावन, तिथे गेलो होतो. तिथे आम्ही फर्स्ट टाईम ट्राय केलं होतं. पण म्हणजे ओके होतं जेवण. एवढं काही खास नाही वाटलं मला नेहमीसारखं. जसं म्हणजे मला भगत ताराचंदचं किंवा आदिती या सगळ्या हॉटेलचं जेवण आवडतं तेवढं नाही आवडलं. ओके वाटलं. आणि मग घरी पोहोचले. असा माझा छोटासा दिवस मी तुमच्याबरोबर शेअर करते. जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा प्लीज. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर मग आता पोहोचलो आहे घरी. आम्ही वाजलेत 10:30 आणि आजचा ब्लॉग इथेच संपतो आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.